बीएच मालिकेतून सिरीज वाहनाचा क्रमांक घेऊन शासनाचा कर चुकविण्याचे प्रकार वाढले आहेत। त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागाने बीएच मालिकेवर अंकुश आणला आहे। ज्या सरकारी व खासगी कर्मचाऱ्यांची वारंवार अन्य राज्याचा रस्ता कर भरावा लागू नये म्हणून केंद्रीय परिवहन विभागाने 2021 मध्ये बीएच मालिका सुरू केली। यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना फायदा झाला, मात्र अनेकांनी याचा मोठ्या प्रमाणात गैरफायदाही घेतला। सरकारची कर चुकवेगिरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्याच्या परिवहन विभागाने बीएच साठीच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत। त्यामुळे आता सरसकट बीएच मालिकेला आरटीओने ब्रेक लावला आहे। काही वाहनधारकांकडून बीएच मालिकेबाबत शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागाने बीएच मालिकेत आवश्यक बदल केला आहे। नव्या बदलांची अंमलबजावणी सुरू झाली आहे। आता बीएच मालिकेसाठी नवे नियम अस्तित्वात आले आहे। तदनुसार खासगी अथवा शासकीय कर्मचारी मागील कार्यकाळात कोणकोणत्या राज्यात वास्तव्यास होता त्याचा पुरावा व वेतन देयक पेमेंट स्लिप बाळगणे त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे। आता एका व्यक्तीच्या नावे केवळ एकाच वाहनाला बीएच मालिकेचा लाभ मिळणार आहे। तसेच ज्या वाहनधारकाला बीएच मालिकेतून क्रमांक हवा आहे त्याच्याच बँक खात्यातून वाहन खरेदीचा व्यवहार झाला पाहिजे अथवा बँकांचे कर्ज घेऊन वाहन खरेदी केले असेल तर त्या कर्जदाराने संबंधित अर्जदारास वाहन खरेदीसाठी रक्कम दिल्याचा पुरावा जोडला पाहिजे। या बाबीची पूर्तता न करणाऱ्या वाहनांना बीएच मालिकेतून क्रमांक दिला जाणार नाही। 25 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची 4 चाकी व 2 लाख अथवा त्यापेक्षा जास्त किमतीची दुचाकी असेल अशा वाहनधारकाचे आयटी रिटर्न किंवा बँक खात्याचा तपशील तपासावा। वाहन खरेदी करण्याची संबंधितांची आर्थिक क्षमता आहे की नाही हे तपासले जाईल। त्यानंतरच नोंदणी संबंधीचा निर्णय घेतला जाईल। या संदर्भात अधिक माहिती देण्यासह अमरावती प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटी गीते यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बीएच सिरीजची जी वाहने आहेत त्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना आणलेली आहे, ज्यामध्ये अंतर्गत बीएच सिरीजची वाहन मालिका सुरू करण्यात आलेली आहे। तर ही जी बीएच सिरीजची नोंदणी आहे त्याची प्रक्रिया अशी आहे की जो वाहन मालक किंवा जो अर्जदार आहे तो असा कर्मचारी पाहिजे किंवा अधिकारी पाहिजे ज्याची बदली 4 स्टेटमध्ये होईल। त्यामध्ये काही कंपनीचे कर्मचारी अधिकारी आहेत, काही केंद्र सरकारचे असतील किंवा जे कोणी क्लेम करतील की आम्हाला बीएच सिरीजचा नंबर पाहिजे तर त्याच्यासाठी ही सुविधा उपलब्ध केलेली आहे। त्यामागे केंद्र शासनाची भूमिका ही आहे की बीएच सिरीज असेल तर ते वाहनांना इतर म्हणजे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाताना त्यांना कुठले अडचण नाही निर्माण होणार किंवा एक वेगळी आयडेंटिटी निर्माण झालेली आहे। या सिरीजचं वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी ही सिरीज म्हणजे त्या वर्षाच्या नावाने सुरू होते। जसं 2024 असेल तर 2024च्या नावाने ती सिरीज दरवर्षी ओपन होते। जुनी जी सिरीज आहे ती तशीच क्लोज केल्या जात नाही। त्याचं जे सॉफ्टवेअर आहे ते ऑल ओव्हर इंडिया लेवलला आहे। ऑल ओव्हर इंडियामधून त्याला नंबर पडतात, म्हणजे ह्या कुठल्या एका ऑफिसमधून त्याचा नंबर मिळत नाही बीएच सिरीजचा। तर ऑल ओव्हर इंडियाच्या लेवलमधून याचं सॉफ्टवेअर असल्यामुळं ऑल इंडिया लेवलला पडतो। त्याच्यातला फायदा जो आहे तो असा आहे की याच्यामध्ये वन टाईम टॅक्स भरण्याची आवश्यकता पडत नाही। जसं आपण आपली कार जर घेतली तर आपल्याला वन टाईम टॅक्स भरावा लागतो, तर बीएच सिरीजच्या वाहनाला 2 वर्षाचा टॅक्स भरण्याची सुविधा आहे। म्हणजेच सुरुवातीला रजिस्ट्रेशनच्या वेळेला आपल्याला फक्त 2 वर्षाचा टॅक्स भरावा लागतो आणि दर 2 वर्षांनी त्याचा टॅक्स रिपीटेडली पुढं भरत राहावा लागतो। तर बीएच सिरीजबद्दल जर कोणाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मी आहे किंवा आमचे कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांची भेट घ्यावी। तर काही अडीअडचणी असल्या तर माझी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करावी आणि या जी सरकारची योजना आहे त्याचा कायदेशीरित्या ज्यांनी जे उपयोग करू शकतील त्यांनी करावा असं मी विनंती करतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।